लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक 13 जागा जिंकणाऱ्या काँग्रेस पक्षानं स्वबळाची तयारी केल्याचं आता बोललं जात आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेल्या एका सूचक विधानामुळे या चर्चांना आता उधाण आलंय। शनिवारी सकाळी माध्यमांशी बोलताना नाना पटोलेंनी काँग्रेस राज्यात सर्व जागांवर तयारी करत असल्याचं विधान केलंय। लोकसभा निवडणुकीदरम्यान आणि नंतरही राज्यात सांगली लोकसभा मतदारसंघाची चर्चा चांगलीच रंगली आहे। काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांनी बंडखोरी करत या निवडणुकीत अपक्ष विजय मिळवलाय। मात्र नंतर अपेक्षेप्रमाणे त्यांनी पुन्हा काँग्रेसला पाठिंबा दिलाय। आता या मतदारसंघावरून पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे। विश्वजित कदम यांनी हा मतदारसंघ काँग्रेसनेच लढवावा असा आग्रह धरला होता। त्यांचा हा आग्रह योग्य होता असं म्हणत विजय वडेट्टीवार यांनी पुन्हा शिवसेनेला डिवचलंय। देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी आंतरवाली येथे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली होती। यावेळी राऊत यांच्या फोनवरून जरांगे आणि फडणवीसांची चर्चा झाली। यांनी मराठा आंदोलकांविरोधात सुरू एसआयटी चौकशी रद्द केली असं सांगितलं होतं, पण हातात पत्र नाही, त्यामुळे खरंच रद्द केली की शेंगा हाणल्या अशी प्रतिक्रिया देत जरांगे यांनी आश्वासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। सरकारला कायद्याच्या कसोटीवर टिकणाऱ्या आरक्षणासाठी 1 महिना वेळ दिला असं सांगत जरांगेंनी विविध प्रश्नांना उत्तरं दिली। काँग्रेसने स्वबळावर 288 जागा लढवण्याची तयारी केली आहे। उद्धव सेनेनंही राज्यातील सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांना तयारीला लागा असं सांगितलंय। काही दिवसांपूर्वी शरद पवारांनी आम्ही लोकसभेप्रमाणे विधानसभेला कमी जागांवर समाधान मानणार नाही असं सांगितलं होतं। आता त्यात शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भर पडली आहे। ते म्हणाले, आमचा गट राज्यात सर्वाधिक जागा लढवणार आहे। विधानसभेसाठी जागा वाटपाची बोलणी सुरू होण्याआधीच मित्र पक्षांवर दबाव टाकला जातोय। महाविकास आघाडीत तणातणी सुरू झाल्याचं दिसत आहे। कुणाच्याही घरी जाताना नेत्यांनी अवश्य विचार करावा, कारण त्यांना हजारो कार्यकर्ते जनता फॉलो करत असते। खासदार निलेश लंके यांनी गुंड मारणे भेटीवर माफी मागितली आहे। मी देखील पक्षाच्या वतीनं माफी मागतो अशी भूमिका राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार रोहित पवार यांनी मांडली। आमच्यातल्या एक खासदार एका चुकीच्या प्रवृत्तीच्या घरी गेला, ते जायला नको होते अशी नाराजी त्यांनी बोलून दाखवली आहे।